मध्य प्रदेशातील विदिशा शहरातून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे। इथे एका कुटुंबाने आपल्या जिवंत असलेल्या 23 वर्षीय मुलीचे प्रतिकात्मक अंत्यसंस्कार केले आहेत। या घटनेने केवळ विदिशाच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे। विदिशा शहरातील चुनावाली गली परिसरात राहणाऱ्या कुशवाहा कुटुंबाची मुलगी सविता कुशवाहा काही दिवसांपूर्वी अचानक घरातून निघून गेली होती। सुरुवातीला कुटुंबियांनी नातेवाईक, ओळखीच्या व्यक्ती आणि परिसरात तिचा शोध घेतला, मात्र तिचा कोणताही थांगपत्ता लागला नाही। यानंतर कुटुंबाला समजले की सविता एका तरुणासोबत घर सोडून गेली असून तिने त्याच्याशी लग्न केल्याची माहितीही समोर आली। ही बाब कळताच कुटुंबावर दुःखाचा आणि मानसिक धक्क्याचा डोंगर कोसळला। मुलीच्या या निर्णयाने पूर्णपणे खचलेल्या कुटुंबाने टोकाचा निर्णय घेत सविताचा पिठाचा पुतळा तयार केला, त्याला पार्थिवासारखे सजवले आणि शहरातून प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली। त्यानंतर स्मशानभूमीत धार्मिक विधी करत तिचे प्रतिकात्मक अंत्यसंस्कार करण्यात आले। सविताचा भाऊ राजेश कुशवाहा म्हणाला, आम्ही बहिणीला लाडात वाढवले, शिक्षण दिले आणि तिच्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण तिने आम्हाला सर्वांना सोडून दिले। आज आम्ही बहिणीची नाही तर आमच्या स्वप्नांची अंत्ययात्रा काढली आहे। तर वडील रामबाबू कुशवाहा म्हणाले, मुलीच्या निर्णयाने मी पूर्णपणे निराश झालो आहे। हा माझ्या आयुष्यातील सर्वात दुःखद क्षण आहे। ही घटना सध्या समाजात मोठ्या चर्चेचा विषय ठरली असून नातेसंबंध, मानसिक ताण आणि सामाजिक दबाव यावर गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे।